आता जे तुम्हाला व्हिडिओमध्ये ताट दिसतंय भरगच्च असं पंचपक्वान्नांनी भरलेलं, त्या ताटाला जर तुम्हाला पे करायला लागलं, तर तुम्ही किती पे करताल? तुमच्या मते याची किंमत काय असेल? ते मला कमेंट्स करून सांगा. ज्या ताटामध्ये आलू मटारची सब्जी, घरी लावलेलं दही, घरी मी स्वतः केलेली ही खोबऱ्याची चटणी आहे, सुक्या खोबऱ्याची चटणी, विकतचं आंब्याचं लोणचं आहे, त्याच्यासोबत गोडव्यासाठी गाजराचा हलवा आहे, खव्याचा, चपात्या आहेत, सलाडमध्ये की नाही काकडी आणि कांदा आहे. चला मला सांगा पटापट तुमच्या मते किती पे करायला पाहिजे? मागच्या व्हिडिओमध्ये आपण गाजराचा हलवा बनवला होता. ह्या व्हिडिओमध्ये खूपच सोपी अशी सब्जी ती म्हणजे आलू मटारची सब्जी अगदी कोणी पण बनवेल. चला रेसिपीला सुरुवात करूयात. सगळ्यात आधी तर कढईमध्ये तेल टाकलं, उभे चिरलेल्या मिरच्या, लगोलगच त्याच्यामध्ये मोहरी, कढीपत्ता आणि आल्या लसणाची पेस्ट टाकली. थोडंसं परतून घेऊन त्याच्यामध्ये हिंग टाकलं आणि आता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे ह्या स्टेपला मी त्याच्यामध्ये मटार ॲड करून घेतलं. 5 मिनिटं मटार छान परतून झाल्यानंतर कांदा बारीक चिरलेला, एक 2 कांदा मी मोठा बारीक चिरून घेतला होता. कांदा परतून झाला, की तो थोडासा असा पिंक दिसायला लागला, की लगेचच त्याच्यामध्ये टोमॅटो ॲड करून घेतले. 2 मोठे टोमॅटो टाकले होते. हळद, 2 चमचे धना पावडर आणि घरातलं कोणतंसुद्धा तुम्ही जे तिखट खाताय, ते तिखट त्याच्यामध्ये ॲड करायचं. परतून घ्यायचं. एकदा मसाला परतला गेला, की त्याच्यावरती झाकण ठेवायचं. त्या परतलेल्या मसाल्याला स्वतःचं असं तेल सुटण्यासाठी. खूप कमी तेलाचा वापर होतो ह्या आलू मटरच्या सब्जीला. आता व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत असेल त्याला एकदम छान व्यवस्थितपणे असं तेल सुटलंय आणि मसालासुद्धा व्यवस्थितपणे परतला गेला आहे. आता मी आहे ना ही 4 लोकांसाठी भाजी बनवत होती. त्याच्यासाठी 1 अख्खा वाटी मटार घेतला होता आणि 3 मीडियम साईजचे बटाटे उकडून घेऊन त्याची सालं काढून त्या स्टेपला त्याच्यामध्ये ॲड करून घेतलं. भाजी कोणती पण असू देत, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची ती की त्याच्यामध्ये उकळतच पाणी ॲड करायचं, अजिबात गार पाणी ॲड करायचं नाही. सगळी चव त्याची निघून जाते. चवीनुसार मीठ टाकायचं. छान व्यवस्थितपणे मिक्स आउट करून झाल्यानंतर वरतून त्याला कोथिंबीर पेरायची आणि 5 ते 7 मिनिटं त्याची एक छोटीशी उकळ काढून घ्यायची. उकळ काढल्यामुळे त्याला व्यवस्थितपणे तरी येते आणि एकदम घट्टसर बाकी काही न टाकता इतकी घट्टसर भाजी तयार होते. तुम्ही जास्त क्वांटिटीमध्ये बर्थडे पार्टीला सुद्धा बनवू शकता. मी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर नक्की द्या.